ती घटना नितीशला जिवंत पाहिल्याची शेवटची खूण होती. त्यानंतर त्याच्याबरोबर जे काही भयानक प्रकार घडला, आधी एका ब्लंट ऑब्जेक्टनी त्याचं डोकं फोडण्यात आलं आणि मग रस्त्याच्या कडेला नेऊन त्याची बॉडी जाळण्यात आली, इन होप्स की त्याचा पूर्ण अवशेष संपून जाईल. पण ती नीट पूर्ण जळली नाही आणि तो तसाच पोलिसांना काही दिवसांनी सापडला. इथे एवढे सगळे सबळ पुरावे असूनही, अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती की दुर्दैवाने काय ह्याच्या पुढे येणार आहे, आणि ते म्हणजे जेव्हा एखाद्या इतक्या ताकदवान माणसाच्या विरुद्ध केस उभी राहणार असते, तेव्हा सगळी जी काही शक्ती असलेल्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या त्या गुन्हेगारांना वाचवायचा प्रयत्न करतात आणि त्याच्या विरुद्ध एकाच व्यक्तीला उभं राहायला लागतं, आणि ती व्यक्ती होती नीलम कटारा. ट्रायल सुरू झाल्यावर ज्या ज्या लोकांनी त्यांना लग्नात एकत्र बघितलेलं, त्याच्यापैकी बऱ्याच लोकांनी आपली स्टेटमेंट्स इतक्या पद्धतीने फिरवली की ह्या नितीशला मी ओळखतच नाही, तो ह्या लग्नात आलाच नव्हता. पोलिसांकडे इनफॅक्ट हे विशाल यादव, विकास यादव यांनी स्वतःहून कन्फेशन दिलेलं, त्यांच्या कन्फेशनचं ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं, पण त्यांनीही या पद्धतीने स्टेटमेंट्स फिरवली. अर्थात आपल्याला हे माहितीये की आता पोलिसांकडे दिलेलं ऑडिओ रेकॉर्डिंग हे कायद्यात ग्राह्य धरलं जात नाही जोपर्यंत ते मॅजिस्ट्रेट समोर रेकॉर्ड होत नाही, आणि त्यामुळे त्यांची रेकॉर्डिंगही ग्राह्य धरली जात नाही. एक एक करून सगळे विटनेसेस हॉस्टाईल झाले. बरेचसे महत्वाचे विटनेसेस हे समन्स येऊनही तिथपर्यंत पोहोचूच शकले नाही. आणि तुला गेस करायचं की ह्यामधलं सगळ्यात महत्वाचं नाव कोणाचं होतं? अशोक नाही, भारती यादव स्वतः. बापरे.